यानंतर आजच्या सत्राचे अध्यक्ष आयुष्यमान प्राध्यापक M.R. कांबळे सर, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत यांना मी विनंती करतो त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांच्या स्थापनेसाठी ज्यांनी आयुष्य वेचलं त्या सर्व मार्गदात्यांना माझ्या आणि या सभागृहाच्या वतीने सर्वप्रथम वंदन. सेक्युलर मुवमेंटच्या 2024-25च्या वार्षिक प्रतिनिधी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या आणि चौथ्या सत्राच्या अध्यक्षपदावरून बोलताना विचारपीठावर विराजित मान्यवर अभ्यासक आणि आदरणीय सर्व वक्ते, आदरणीय मधु सर, ॲडव्होकेट कविता मॅडम, सरतापे सर, सोनावणे सर आणि या चळवळीचे अध्यक्ष आमचे आदरणीय गौतमीपुत्र सर आणि आपण सर्व. बराच वेळ झालेला आहे आणि खूप उत्तम मांडणी झालेली आहे. काल चांदे सरांनी सॉरी देशमुख सर म्हणाले की अध्यक्षानं आधी बोललेल्या वक्त्यांचं थोडंसं इंटरप्रिटेशन करावं की अगदीच स्वतंत्र बोलावं. तर मी दोन्ही करणार नाही. मधु सरांच्या मांडणीचा मी आधार घेत, कविता मॅडमचं सहकार्य घेत थोडंसं बोलेन. सेक्युलर मुवमेंटच्या मंचावरती मी अलीकडे येतो आहे आणि थोडासा फारसा एक्सप्रेसिव्ह स्वभाव नाहीये माझा. वाचायला आवडतं. मी काहीही साहित्यिक लिहिलेलं नाही, त्यामुळे मी साहित्यिक नाही. अभ्यास थोडासा होतो वाचनामुळे आणि जरा 4 डोळे लागल्यामुळे जरा जास्त बघायची सवय असल्यामुळे थोडं निरीक्षण करतो. आजचा जो विषय आहे त्या विषयाकडे पाहिल्याबरोबर सगळ्यांना जे वाटतं त्या थेट मांडणीला येण्याच्या अगोदर कोण्याही मांडणी करणाऱ्याला त्याची एक पूर्वपीठिका, सैद्धांतिक बैठक आणि संकल्पनात्मक पेच अशा गोष्टींना स्पर्श करावाच लागतो. असंच उठून 19ला काय झालं आणि 24ला काय झालं हे जर बोलू गेलं तर तो पक्षीय अभिनिवेश होईल, कदाचित व्यक्तिवाद होईल. एक गोष्ट थोडीशी मला वाटते ती, आपण सगळी फार मोठी माणसं आहात तरी म्हणतो, आपलं वाटणं, आपली प्रतिक्रिया, आपलं मत, आपल्याला वाटणारा सिद्धांत हे वेगवेगळे असतात. जरासं आपण थोडंसं बघितलं की मला पटकन येणारी माझी प्रतिक्रिया हे माझं मत सुद्धा नाहीये. मला जे माझं मत वाटतंय तो सिद्धांत तर नक्कीच नाहीये. असं थोडं जरा आपण बघायला सुरू केलं तर बरेच गुंते आपल्यापाशी थोडे स्पष्ट होतात. असं थोडस अगदी सुरुवातीला मधु सरांच्या एका मुद्द्यावरती मला काय वाटतं ते म्हणतो. 19च्या इलेक्शन मधल्या वंचितच्या परफॉर्मन्स वरतीचा मुद्दा आहे. 42 लाख मतं मिळाली. मी त्याबद्दल बोलत नाहीये. मी बोलतोय की मताचं मूल्य आणि याचा जो एक सार्वत्रिक समज पसरलाय की मत वाया जातं
मत वाया जातं ही संकल्पना प्रस्थापित पक्ष व्यवस्थेने फार चपखलपणे आणि चलाखीनं वापरलेली आहे आमचा मत पराभव करण्यासाठी. तर सर मला असं वाटतं की मत ही गोष्ट जी आहे ती मताधिकार म्हणून आलेली आहे. आणि जेव्हा या देशामध्ये 1919 किंवा 20 साऊथ बरो कमिशन आलं तर या देशातली सत्ता आणि सामाजिक प्रभुत्व आणि नियमनाची व्यवस्था बदलायची ती सुरुवात होती. आणि मग तो संघर्ष असा होता की आम्हाला मताधिकार मिळणं, आम्हाला प्रतिनिधित्वाचा अधिकार मिळणं. आणि मग 37 आणि मग 1950च्या मधल्या दरम्यान बाबासाहेबांनी एकदा ते व्यक्तही केले मधु सर की मी जसं प्रतिनिधित्वाचे अधिकार मिळवले, मताधिकार जसा मी मिळवला तसा सत्तेतल्या वाट्याचं सुद्धा मी डिजिटली माझे अधिकार स्पष्ट करून मांडायला पाहिजे होते की आम्हा अनटचेबल्सना किंवा SC ST ना इतक्या प्रमाणात सत्तेतला वाटा द्यायला हवा होता अशी मी शब्दशः संख्यात्मक मागणी सुद्धा करायला हवी होती असं त्यांनी एके ठिकाणी खंत व्यक्त केलेली आहे. पण त्यांनी ती डिजिटली मागितली मात्र नाही. त्यामुळं मत वाया जाणं याबाबतचा जो मुद्दा आहे या संघर्षाच्या बेसलाईन वरून जर पाहिलं सर तर मत हे आपल्याला सगळंच नाकारलेल्या स्थितीतून आपल्या अस्तित्वाच्या उभारणीचं ते प्रकटन म्हणून मिळालेला अधिकार आहे. त्यामुळे आपण आपलं मत व्यक्त करू शकतो सत्ता व्यवस्था उभ्या करण्याच्या या प्रक्रियेमध्ये. चुकतं काय तर त्या मताची प्रदान प्रक्रिया आणि त्या मताचं जे काही एक्झिक्युशन आहे त्या एक्झिक्युशन मध्ये जी काही गॅप पडते आहे त्या भरण्याच्या टप्प्यावरचा तो प्रश्न आहे. त्यामुळे दिलेलं मत वाया जातं किंवा त्याला मोल राहत नाही या अंगाने काही अभ्यासक व्यक्त करतात. म्हणजे मला वाटतं PB सावंतांनी पण एक निवडणूक सुधारणांची पुस्तिका लिहिली होती आणि अलीकडे थोडस यावरती चर्चा होते आहे. परंतु त्यावेळी बाबासाहेबांच्या मनामध्ये आणि त्या मांडणीमध्ये हा मुद्दा आलेला होता की या देशाचं सामाजिक वास्तव जे आहे ते जरा व्यामिश्र आहे आणि ती नुसतीच अशी व्यामिश्रता नसून त्याला एक विषमतेचा पोत आहे. आणि म्हणून इथे सर्वांच्या सहभागाने शासन व्यवस्था उभी राहण्याचा प्रकार जेव्हा आपल्याला राबवायचा आहे तेव्हा ते फक्त प्रातिनिधिक पद्धतीनेच शक्य आहे. म्हणजे आज 150 कोटी लोक जाऊन काही सत्ताधीश होत नाहीत. म्हणून ती एक प्रक्रियात्मक बाब आहे की प्रातिनिधिक पद्धतीने आम्ही सत्ताधीश होत आहोत अशा त्या पद्धतीने. आणि म्हणून मग ही प्रातिनिधिक व्यवस्था म्हणून पार्लमेंटरी रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंटची सिस्टम, डेमोक्रेसीची सिस्टम आपल्याकडे आलेली आहे. तर मग या व्यामिश्र समाज व्यवस्थेमध्ये जिला विषमतेचा पोत आहे त्या व्यवस्थेमध्ये मताधिकार हा शाबित राहिलाच पाहिजे. आणि मग आपण कोणत्या मूल्याचा विचार करतो तर निवडणुकीत मिळणारं यश म्हणजे उमेदवार निवडून येणं आणि तो सत्तेत जाणं, इन चेअर ऑफ पॉवर मध्ये जाणं, या अंगाने आपण मूल्यांचा विचार करतो. तर ही व्यवस्था स्थायी नाहीये, ती रेकरिंग सिस्टम आहे की दर 5 वर्षांनंतर ती प्रक्रिया घडते आणि मग ज्याला मत मिळालं नाही त्याला मत मिळवण्याची संधी मिळते. म्हणजे पुन्हा मत टाकलं कसं जातं या प्रक्रियेतल्या दोषाचा प्रश्न आहे. कॅम्पेनिंगच्या प्युरिटीचा प्रश्न आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात ना विरोधी पक्ष असावा, पुण्याचंच भाषण आहे ते, फॉर द सक्सेस ऑफ डेमोक्रेसी मध्ये ते असं म्हणतात ते. तर ही अशी एक सिस्टम आहे. तर मला असं वाटतं की मोल सर त्याला आहेच
कारण विविध जाती, धर्म, पंथ किंवा या सगळ्या गोष्टींनी तयार झालेल्या या समाजामध्ये म्हणूनच बहुपक्षीयता आहे. मध्ये मध्ये बाबासाहेब म्हणाले होते की बायपोलर, पार्टी लेवलवरती बायपोलर, जसं अमेरिकेत 2 पक्ष किंवा ब्रिटनमध्ये तशी ही व्यवस्था यावी असं. आणि ते म्हणत असताना ते म्हणत होते की एक सत्ताधारी पक्ष आणि एक विरोधी पक्ष, या अर्थाने ते बायपोलर म्हणत होते. पण कॉन्टेस्टिंग एंटिटीज म्हणून मात्र इथे बहुपक्षीय व्यवस्थाच या व्यामिश्र समाज व्यवस्थेला जर पार्लमेंटरी सिस्टम मध्ये न्याय मिळायचा असेल तर ती उपयुक्त आहे. आता जी या पद्धतीने मतं दिले, फर्स्ट पास्ट द पोस्ट असं टेक्निकल भाषेत म्हणतो आपण त्याला, तर ती काय पद्धत आहे? तर मग या व्यामिश्र व्यवस्थेमध्ये निवडून येणं आणि यश मिळणं निवडणुकीचं आणि मग सत्तेत जाणं हे कसं शक्य आहे? तर मग बहुमताच्या पद्धतीने. वन हू विल गेन द मोर, whether it is one more or many more, he own. One who wins, he becomes representative. One who becomes representative, he may become part of the ruling body. असा तो साधारण मला आकलन होतो तो भाग आहे. आपण म्हणालात सर ते सगळं अभ्यास आपलं, मी त्या पुस्तकाच्या वेळी मात्र तपशिलात बोलेन. परंतु संविधान निर्माती प्रक्रियेमध्ये बाबासाहेबांनी 2-3-4 कॉन्स्टिट्युशनलिस्टला बऱ्याचदा कोट केल्या. एक आहेत बॅगेहॉट, ज्यांनी 1862 ते 67 दरम्यान काही लेख लिहिले होते. त्याचं पुस्तक आलं ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यानंतर आहे जे.एस. मिल आणि मला वाटतं ग्रोथ. आणखी एक नाव आहे मी ब्राइस. साधारणतः या 4 कॉन्स्टिट्युशनलिस्टचा बाबासाहेबांनी बऱ्यापैकी रेफरन्स घेतलेला आहे. तर बॅगेहॉटने ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन मध्ये या वोटिंग सिस्टम वरती म्हटलेलं आहे सर की प्रमाणशीर मतपद्धतीमुळे ऑलिगार्सी ऑफ पार्टी काय म्हणू त्याला हेड्स, श्रेष्ठींच्या हुकुमशाहीची, श्रेष्ठी म्हणून जे कोणी 4-5 लोक असतील अशी एक ऑलिगार्किक सिस्टम डेव्हलप होण्याची जास्त शक्यता असते. आता हे काय कामतो होतं तर पहा, संविधानाच्या सरनाम्यापासून व्यक्तीच्या विकसनाचा आणि व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा मुद्दा मांडलेला आहे. आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा निव्वळ पक्षीय माध्यमातूनच भारतीय नागरिकाला या सत्ता मिळवण्याच्या प्रक्रियेत जाता येईल असं नाही. फक्त एखाद्या व्यक्तीला वाटलं तर तो कोणत्याही पक्षाचा नसताना व्यक्ती म्हणून स्वतंत्रपणे निवडणुकीला उभा राहतो. असा एक त्याला समांतर पाथ पण दिलेला आहे. अशी गोष्ट का केली असेल तर आयडियल फ्रीडम ऑफ मॅन, द सॉव्हरेनिटी ऑफ द पीपल ऑफ इंडिया, नॉट इन ग्रुप but as a man, but as a citizen, a person from India, अशा अर्थाने ते दिलेली आहे. आता हे इतकं मी जास्त टेक्निकली सांगत बसत नाहीये. मला असं वाटतं की फुले आंबेडकरी राजकारणाची एक छोटीशी ढोबळ व्याख्या अशी करूया: समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता आणि मान्यता या मूल्यांवरतीचा समाज निर्माण करणं आणि या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला निरपेक्षपणे, मुक्तपणे, आनंदाने या मूल्यांची प्राप्ती आणि तसंच जगणं देणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी जे काही संघर्ष, सहकार्य, वागणं, वर्तन, ऍक्टिव्हिटी जी असेल तिला आपण फुले आंबेडकरी राजकारण म्हणूया असं मला वाटतं.
तर मग या चौकटीपुरतं असं मी म्हणेन की आता या फुले आंबेडकरी राजकारणापुढची आव्हानं, तर आव्हानं म्हणण्यापेक्षा काही अडचणी आहेत. आमच्या सरांचा आवडता शब्द आहे पेच. त्या पेचांचा उल्लेख बाबासाहेबांनी 37च्या निवडणुकीच्या विश्लेषणातच मांडलेला आहे. एक विस्तृत टिप्पण दिलं बाबासाहेबांनी. ते सगळं झालं पुणे कराराचं वगैरे आणि 37ची निवडणूक झाली. पण 37च्या निवडणुकीच्या अगोदर आणखी एक फ्रँचायझी कमिटी आली, लोधियन कमिटी. त्या लोधियन कमिटीच्या शिफारशीप्रमाणे निवडणुका आता भारतात घ्यायच्या आहेत. तर मग कशा घ्यायच्या, तर इलेक्टोरेट सिस्टमचाही विचार केला गेला. जसा मतदार हा विचार आहे, प्रतिनिधित्व हा विचार आहे, पक्ष हा विचार आहे, तसा पक्ष आणि मतदार यांना निवडणूक लढवायची असेल तर कशी लढवायची, तर प्रतिनिधित्वाचं पॅरामीटर म्हणून इलेक्टोरेटची कल्पना आहे, मतदारसंघाची कल्पना आहे. आणि मग बाबासाहेब असं म्हणतात की मतदारसंघ रचनेच्या साठीचं म्हणून एक परत कमिशन बसलं 34 मध्ये. ते या देशातलं पहिलं मतदारसंघ परिसीमन कमिशन आहे. आणि त्याने मग मतदारसंघांची ढोबळ रचना केली. त्या केलेल्या ढोबळ रचनेप्रमाणे आता 19ला साऊथ बरो समोर काय ठरलं, तर मताधिकार कसा द्यायचा. तर अगदी कर्मवीर शिंदेच्या पासून सगळ्यांचं असं म्हणणं होतं की किमान शिक्षण, किमान कर आहे ना, करक्षमता आणि किमान उत्पन्न यांना मताधिकार द्यावा. मग बाबासाहेब काय म्हणाले, किती निघतील आमची शिकलेली माणसं, तुम्ही जर 7वी पास म्हणाल, मॅट्रिक पास म्हणाल, ग्रॅज्युएट म्हणाल, तर अख्ख्या मुंबई प्रांतात मी एकटा ग्रॅज्युएट आहे, माझ्या नंतर एखादा निघेल, अशी परिस्थिती. त्यावेळेला ते म्हणतात मग आम्हाला मताधिकार कसा. तेव्हाच त्यांनी सांगितलं की या निवडणूक प्रक्रियेचा, या व्यवस्थेमध्ये वागण्याचा आणि टिकण्याचा जो अनुभव, हेच आमच्या लोकांचं क्वालिफिकेशन असेल. आणि म्हणून एक प्रौढ वयात आलेल्या या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला पाहिजे. प्रौढ मताधिकार, ऍडल्ट फ्रँचायझी. इतक्या इयत्ता शिकला, तितके मार्क मिळवले, इतका कर भरतो किंवा तितका पैसा आहे, या अर्थाने मताधिकार मिळत असेल तर तो क्लास डिस्क्रिमिनेशन आहे ना ते. परंतु 35च्या कायद्यामध्ये मात्र जे इलेक्टोरेट्स झालेले होते त्यामध्ये प्रोफेशनल इलेक्टोरेट्स होते, व्यावसायिकांचा मतदारसंघ होता, नोकरदारांचा मतदारसंघ होता, कामगारांचा मतदारसंघ होता, असे मतदारसंघ होते. तर ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब मताधिकार, प्रतिनिधित्व आणि मतदारसंघ या गोष्टी मांडतात. आणि मग हे मतदारसंघ होत असताना मल्टी कॅन्डिडेट, बहुसदस्यीय मतदारसंघ, आणि मग बहुसदस्यीय मतदारसंघ जर झाला तर मग मतदाराला जितके सदस्य तितकं मतदान, अशी ती गोष्ट. म्हणजे एक प्रकारे मताचं वाटप, त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह वोटिंग सिस्टम असं म्हटलेलं आहे. स्ट्रेट अवे फ्रॉम द बिगिनिंग, सिन्स बिगिनिंग, बाबासाहेबांनी डिस्ट्रीब्युटिव्ह वोट सिस्टम विल बी द वर्स्ट वोट सिस्टम फॉर द डाऊन टोटल पीपल असं म्हटलेलं आहे. आणि त्या डिस्ट्रीब्युटिव्ह वोट सिस्टमचाच जो काही प्रकार आहे तो 51च्या निवडणुकीमध्ये घडला. आणि काँग्रेसच्या उमेदवारांनीही असा प्रचार केला की सगळ्या मतपत्रिका माझ्याच मतपेटीत टाकल्या तरी निवडणूक कायद्याचा भंग होणार नाही.
म्हणजे आपण म्हणतो की 39,000 कोऱ्या मतपत्रिका डांगेंच्या मतपेटीमध्ये निघाल्या आणि त्यांनी बाबासाहेबांना मत टाकू नका सांगितलं. मला एक माझी टाका आणि दुसरी कोरीच टाका, तुमचं मत वाया जाणार नाही. या मुद्द्यावर खरं बाबासाहेब कोर्टात गेले अपप्रचाराच्या मुद्द्यावरती, पण दुर्दैवाने तेव्हाच्या सुप्रीम कोर्टाने त्यांचं म्हणणं मान्य केलं नाही, पुरावे दिलेले असताना सुद्धा. त्यात नको जाऊया. तर ही सगळी जी प्रक्रिया आहे, तर मतदारसंघ रचनेमध्ये मोठी गोची झाली. पुणे करारानंतर किंवा कॉम्युनल याच्यानंतर जे मिळालं आरक्षित पद्धतीने प्रतिनिधित्वाची संधी, अशी ती व्यवस्था आहे. त्याच्या बरोबरीने गडबड काय आहे, सक्सेसफुल रिझल्ट जो आहे तो नाही. का तर बाबासाहेबच तेव्हा म्हणाले, ज्या पद्धतीने मतदारसंघाची रचना होते त्याला 2 नॉर्म आहेत सर, ते अजूनही तसेच आहे. तुमच्या मताला जोडून असं म्हणणं आहे माझं, अशी मागणी पुढे करता येऊ शकते की परिसीमनाची पद्धत बदलली पाहिजे. ती पद्धत ही आमची मोठी अडचण आहे, मोठी आव्हान आहे. आमच्या जिंकण्याच्या पायाचा तो मोठा शत्रू आहे. एक टेरिटोरियल नॉर्म आहे म्हणजे जिओग्राफिकल, आणि दुसरा आहे तो तुमचा काय लोकसंख्यात्मक. टेरिटोरियल मुळे काय होतं, भौगोलिक सीमा निश्चित झाल्यानंतर त्या सीमेच्या अंतर्गत जेवढी लोकसंख्या येते त्याचा तो इलेक्टोरेट होतो आणि तो प्राईम नॉर्म आहे. सेकंड नॉर्म काय, तर त्यात येणाऱ्या लोकांमधल्या, पुन्हा गंमत झाली सर, मोघमता आली. त्यात काय मोघमता आहे, अधिकात अधिक त्या संवर्गाचे लोक त्यात येतील, आले असतील असे मतदारसंघ राखीव करावे, है ना. म्हणजे मॅक्झिमम. व्यवहारात काय केलं मग, मॅक्झिमम हे मिनिमम केला आणि मिनिमम हे मॅक्झिमम केलं. एखादा मतदारसंघ राखीव करताना त्यात किती अधिकात अधिक राखीव मतदार असावेत याचा उच्चतम नॉर्म फायनल केला, तो 20 किंवा 18 किंवा 30% आतला. आता जर मॅक्झिमम 30%च फक्त राखीव संवर्गाचे मतदार त्या राखीव मतदारसंघात आले पाहिजे, असा राखीव मतदारसंघ झाला तर त्याचं जे रिटर्निंग आहे, त्याची जी रिटर्निंग आहे ती त्या संवर्गात असणाऱ्या उरलेल्या 70% नॉन रिझर्व्ह वोटरच्या हातात गेलं. And one who will operate the remaining 70% non-reserved votes of that electorate, he will decide the fate of the reserve. आज असं चालू आहे. आजही तो नॉर्म संख्यात्मक निश्चित झालेला नाही. म्हणजे तुमचं 30% असणारे 100% वोटिंग झालं तरी तुम्ही तुमच्या इच्छेनं, तुमच्या मतानं, तुमच्या बळावर निवडून येऊ शकत नाही. म्हणून परिसीमनाच्या ट्रेंड मधला मार्ग काय काढता येईल, हे असं का होतं, ते जिओग्राफिकल लिमिटेशन. पण टेरिटोरियल नॉर्म काढून टाकू, नाहीतरी आम्हाला सामाजिक न्याय द्यायचा आहे. We want socially political justice and right. तो जर द्यायचा असेल तर मतदारसंघ निर्मितीचा फक्त लोकसंख्यात्मक नॉर्म घ्यावा आणि ज्या रिझर्वेशन कॅटेगरी, सोशल कॅटेगरीज आहेत त्याच्या आधाराने, फॉर एक्झाम्पल SC1, SC2, SC3, SC4 असे इलेक्टोरेट करावे. बाबासाहेबांनीच मुळात कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हटलं होतं, मी खेड्यांना गृहीत धरत नाही. का, ते गांधीवाद्यांना फार जमलं होतं त्यावेळी. स्टेट या युनिट पर्यंतच मी ही पार्लमेंटरी सिस्टम त्यांच्या डोक्यात होती. आपणही म्हणूया स्टेट युनिट पर्यंतच.
त्या त्या राज्यातले लोकसंख्यात्मक मतदारसंघ, ओपन 1, 2, 3, 4, आणि जर SC साठी 13% राखीव जागा असतील तर SC 1 to SC 13 असे मतदारसंघ करूया. कोणी कुठे आहे त्याचा प्रश्न नाही. SC 1 to 13 मधल्या ज्या 1, 2, 3 मध्ये नाव आलं असेल, काही नॉर्म नाही, क्रमाने येईल ना, तुम्ही मतदान करा. SC उमेदवार असेल, SC वोटर असेल, गडबड करायला संधी नाही. निवडून SC उमेदवार येईल. तसंच किंवा हा मतदार असा बनवत असताना आणखी एक पर्याय देता येईल. सगळ्या राखीव संवर्गाच्या वोटर्सचे मिळून रिझर्व 1, रिझर्व 2, रिझर्व 3 आणि मग SC ला 13 द्या, ST ला काय 7 द्या, 8 द्या, OBC ला काय द्यायचे तेवढे 27 द्या, असं करतात. म्हणजे परिसीमन आणि मेकिंग ऑफ इलेक्टोरेट्स मधली ही सुधारणा आमच्या यशाच्या निश्चितीनं टेक्निकली, ही एक टेक्निकल अडचण आहे सर, ती दूर करता येईल असा. तर हा एक भाग आहे. तुमच्या मागणीला जोडून मला थोडस वाटतं ते मी सांगितलं. कारण सांगतो, जेरेमँडरिंग अशी एक संकल्पना आहे मतदारसंघ निर्मितीमध्ये. मग ते काय करतात, समजा की आमचं डेन्स क्लस्टर ऑफ वोटर्स, ताई तुम्ही म्हणाल तसं ताडीवाला रोडला आमची जरा बऱ्यापैकी आहे ना, आणि आम्हाला वाटतं आमचं आता आमच्या सोलापूरला आमचे महार मंडळींच्या ज्या पारंपरिक वस्ती आहेत तिला आधी थोरला राजवाडा म्हणायचे, देवार सरांना माहिती आहे, आता त्याला महाडा म्हणतात, समजा थोरला राजवाडा म्हणायचे. तर डेन्स आहे आमची वस्ती तिथे, तर 100% तिथे आमचा बौद्ध म्हणतो आपण, पण जरा महार म्हणूया चला, यायचा निवडून. तिथे शिवसेनेचा येतो, तिथे BJPचा उमेदवार निवडून येतो. आताची तर गोष्टच फार वेगळी आहे. मग अशी उभी सुरी फिरवली जाते, आडवी सुरी फिरवली जाते. हे मुस्लिमांच्या वस्त्यांमध्ये होतं आणि आमच्या वस्त्यांमध्ये होतं. आमचा जो डॅन्स वोटर ब्लॉक आहे त्याचे 4-5 तुकडे करून दिले जातात आणि मग 3-4 वार्डांची सीमारेषा आमच्या वस्तीत येऊन भिडते. मग इथं माझं आणि कांबळे सरांचं कंपाऊंड जवळ आहे, पण ते कंपाऊंड पुढे पलीकडे दुसऱ्या वार्डात आहेत, इकडेचा मधु कांबळे दुसऱ्या वार्डात आहे, तेही मधु कांबळेच आहे. ही आव्हान आहे, हे लक्षात येत नाहीये. आता हे झालं थोडं टेक्निकल पातळीवरती, जास्त नाही म्हणलं. आता प्रत्यक्षामध्ये अप्लाइड पातळीवरतीच्या आजच्या प्रत्यक्ष अडचणी ज्या आहेत, आधी आमच्या सोलापूरचंच उदाहरण, दिवार सर आपल्या मुख्य वस्तीमध्ये सर गांधी टोपी घालून आमच्या त्या वस्तीतल्या रस्त्याने माणूस जाऊ शकत नव्हता. आमची वस्ती या टोकाला लागली तर तो टोपी काढून खिशात घालायचा आणि मग वस्ती संपल्यावरती घालून जायचं. हे मी का सांगितलं, तर अगदी परवापर्यंत, म्हणजे मी भारिपचा 2005 पर्यंत सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. सरांच्या बरोबर मी काम केलं. सर माझे ज्येष्ठ मार्गदर्शक होते पार्टीमध्ये सुद्धा. तर खेड्यापाड्यामधले लोक आम्हाला विचारायचे की आपलं चिन्ह कुठं आहे. दुसरं कार्यकर्ते आम्हाला म्हणायचे, समजा एखाद्या कर्मचाऱ्याची बदली झाली ती रद्द करायला वाटते मुलाच्या, सर आपल्याकडूनच होत असेल तर करा, तुमच्या इतर संबंधातून होत असेल तर आम्हाला नको, आम्ही जे घडलंय ते स्वीकारून जातो. बरोबर सर, स्वाभिमानही होता, आमच्या व्यवस्थेच्या सक्षमीकरणाची जाणीव आणि विश्वास होता. तो संपलाय, संपवला गेलाय. हे जे प्रभुत्वशाली हस्तक्षेप आहेत, या हस्तक्षेपांच्या रिटॅलिएशनचा कोणता हस्तक्षेप आपण प्लॅन करतो. म्हणजे कसं असतं बघा, म्हणजे मी एकदा गावी गेलो
तर आमच्या घरी सोयाबीन झालं होतं. तर आता आम्ही काय विचारत नाही गावी गेल्यावर. तर भावकीतला एक जण मला या की काका बाहेर जरा, मला काका म्हणतात साधारण. मग सांगितलं नाही का बापूंनी सोयाबीन किती झालं, म्हणजे आमच्या थोरल्या भावाने. किती साधा प्रश्न आहे. पण गाव सोडून सोलापूर राहणाऱ्या धाकट्या भावाला सोयाबीन किती झाले हे भावानं सांगितलं की नाही याची शंका माझ्या डोक्यात टाकायचा अत्यंत संभावित प्रयत्न. सांगितलं नाही का, असंच होतंय ना. मुद्दा असा आहे, आज घडीला म्हणजे मी हे ते का सांगितलं 2005 सर. 9 पर्यंत होतं हे. 9 नंतर मोठे बदल झाले. तुम्ही सगळे अभ्यासक पत्रकार 14 नंतरच बोलताय. माझं निरीक्षण आहे 5 पासूनच सर. 2004 पासूनच याची जमीन खोदायला सुरू झाली. एक पुस्तक आहे भास्कर ग्रुपच्या संपादकाने लिहिलेलं पुस्तक आहे. तो म्हणतो भारत कैसे हुआ मोदीमय. तर किती सूक्ष्म कार्यक्रम दिलेत. म्हणजे तुम्ही ज्या गावात ज्या भागात राहताय तिथं एखादा मिलिटरीमन कोण आहे याची माहिती डेटा गोळा करा वगैरे. जवळपास कुणी शहीद झाला तर ती तारीख, तो कोण, त्याची जात, त्याचे नाते गोते ती माहिती कळवा. एवढी अलर्ट व्यवस्था आहे. आता आपल्याला वाटतं आपले कुणी निवडून येत नाहीत तर ते निवडून यावं यासाठी असे जरा छान मस्त प्रोजेक्ट केलेले किती लोक आहेत आपल्यातले प्राध्यापक मंडळी. असं मग उगाचच यश मिळावं का. बरं ना चांदे सर, आपल्या नागपूरला एक प्रयोग झाला होता, घनश्याम फुसेंनी केला होता. पार्टी श्रेष्ठींना बाजूला ठेवून त्यांनी नागपूरला एक आघाडी केली आणि महापालिकेची निवडणूक लढवली. 12-13 नगरसेवक निवडून आणले होते. बरोबर ना सर. असं काहीतरी झालं होतं ना, कमी जास्ती काहीतरी. बरोबर, चालेल. माझी माहिती थोडी कमी आहे. त्यांना मी भेटलो होतो, ते म्हणाले होते त्या मुद्द्यावर नको जाऊया. नव्हतं. बरोबर, पण प्रयोग थोडा झाला होता. आघाडी केली होती. हा माझा प्रयोग झाला. केली होती ना. पण म्हणजे थोडा धाडस करण्याच्या मुद्द्याकडे मला यायचं, यश अपयशाकडे यायचं नाहीये. की प्रचलित व्यवस्था जर यशाच्या दिशेने नेत नसेल तर व्यवस्थेला फाटा देऊन पुढे जाता येते का बघण्याचं धाडस कर, एवढाच मुद्दा आहे माझा. असं काही प्लॅनिंग आपण जे दुखी आहोत आपण काही करतोय का. काल आपली चर्चा झाली शासकीय कार्यालयांमधल्या देवपूजा वगैरे. आणखी एक मुद्दा मांडतो, उदाहरणावरती वाद नको. म्हणजे मी शाळेत शिकलो एक धडा नाही, आजकाल फार होत आहे, तो एक मोठा ट्रॅप आहे. आणखी साईड मुद्द्यांवरती पकडून अडवायचं, चर्चा डेव्हिएट करायची. सर, अफजल खानाचा वध मला 3रीत असताना धडा होता. अफजल खान विजापूर पासून निघाला, मंदिरं तोडू लागला, मूर्त्या तोडू लागला. बरोबर. शिवाजी महाराजांनी आता विजापूरहून निघाल्यावर आमचं मंगळवेढा येतं लगेच तिथं, मग पंढरपूर येतं असं. मग मंगळवेढ्यातच त्याचा बंदोबस्त केला का, त्याचा बंदोबस्त साताऱ्याला नेऊन केला. मधल्या वेळात ते काय करत होते तर त्याच्या बरोबर लढण्या एवढ्या सैन्याची जोडणी, त्याच्या व्यक्तिमत्वातले, स्वभावातले आणि त्याच्या सैन्य दलातले विकनेसेस याचा डेटा गोळा केला त्यांनी. त्याच्या रणनीतीचा, त्याच्या स्वभावाचा, त्याच्या सैनिकी वर्तनाचा अभ्यास केला. आपल्या सोयीची लढाईची जागा शोधून काढली. आहे ना, बरोबर आहे ना सर. या सगळ्या काळात मंदिरं तुटत होती, मूर्ती तुटत होत्या. ते म्हणले ठीक आहे, 1 तुटली, 10 तुटली, 50 तुटली, प्रश्न सेमच आहे, फक्त संख्या कमी जास्त होती.
मग समस्या सोडवायची तर मग त्याचा राग वाढवत जाऊ, बळ वाढवत जाऊ, यशस्वी रणनीती आखू आणि मग यशस्वी मार्ग काढू. आता ही जी आमची दुःख आहेत, हे प्रसंग आहेत. कृपा करून ज्यांनी यावर काम केले त्यांनी माझ्या म्हणण्याचा हेतू त्याचं मोल नाकारण्याचा आहे असा बिलकुल घेऊ नये मित्रांनो. माझं म्हणणं असं आहे की हे सगळं करताय, उलट माझं असं म्हणणं आहे, आपलं जर योग्य ते बळ वाढलेलं असेल आणि ते सक्रिय असेल तर ह्या गोष्टी करतच नाहीत ते मुळात. बिलकुलच करत नाहीयेत. म्हणजे मी सांगतो, मी ज्या महाविद्यालयात शिकलो, मी रिटायर होईपर्यंत अशा काही पूजा आणि वगैरे आता आमच्या कॉलेजात फक्त आम्ही आहोत म्हणून, आम्ही एक दोघे होतच नव्हते. म्हणजे आमच्या नावाचाच धाक वर्कआउट होत होता. आता आमच्या व्यक्तिगत नावाचा धाक आहे का? नाही, ती आंबेडकरवाली माणसं आहेत म्हणायची. मधु कांबळेला महत्व नाहीये, ते आंबेडकरवाली लोक आहेत बाबा, ते डोक्याला ताण करतात, तसलं काही करू नका. आणि काय करायचं असलं तर त्या MR ला विचारा. बरोबर. मग हा काय नुसता प्रभाव आहे का सर? बळ होत ना. एखाद्या गावामध्ये पॅन्थरचा बोर्ड लागला की गावात चर्चा होते, बाबा ते पॅन्थर आल्यात आपल्या गावात, नीट वागा. म्हणजे काय दुसऱ्या गावातले पॅन्थर तिथे येऊन राहिले का दिवार सर? नाही, पॅन्थर या बळाचं चार्जिंग त्या गावातल्याच कालपर्यंतच्या दबून राहणाऱ्या त्या दलितांना मिळाला आणि त्या चार्जिंगचा जो रिफ्लेक्स आहे तो तिकडे पोहोचला. माझं असं म्हणणं आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत या मुख्य अजेंड्यावरच्या नाही आहेत. मुख्य अजेंड्याची तयारी झाली तर ह्या गोष्टी आपोआपच रूल आउट होतात. आणखी एक गोष्ट आहे, मध्यम वर्गाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली आपल्यामध्ये. आपली जी मंडळी आहेत सरकारी कार्यालयात करतात, ती सरकारच्या सेवेत आहोत म्हणून घाबरतात, CSR रूल आहे. आणि जी खाजगी आस्थापनामध्ये काम करतात ती आपल्या मालकाच्या धाकात राहतात. मी मराठवाड्यात पाहिलं, मराठवाड्यातली बरीच प्राध्यापक मंडळी आहेत, आमचे सर आहेत, पारमित सर वगैरे, कुणाकुणाची कामं करताना मी बघितलेत. मी 24ला फार फिरलो सर त्या भागात, थोडं औरंगाबाद, जालना, बीड, लातूर वगैरे असं. म्हणजे काय, बरं ते संस्था चालक सर माझ्या समोर आरे तुरे बोलत होते त्यांना, सर सिनियर कॉलेजची प्राध्यापक मंडळी. आणि त्यातला मजेशीर भाग, एका संस्था चालकानं मला त्याच्या निवडणुकीच्या प्लॅनिंग साठी बोलावलेलं आणि ते अर्धा प्राध्यापक अशी कुत्र्यासारखी पळतायत त्याच्यावर. नामोल्लेख करत नाही, मी आपलेच मित्र आहेत, बंधू आहेत. अरे तुरे कुणाला बोलत होते? आपल्या प्राध्यापकांना. आपल्या प्राध्यापक त्यांचं आडनाव कांबळे होतं का? म्हणजे प्रभाव सुद्धा सगळ्याच कांबळ्यांचा नसतो. कांबळेंचा असतो पण सगळ्या नसतो, सगळ्याच कांबळ्यांचा नाही. कंटिन्यू सर. अगदी थोडक्यात आता काही मिनिटात आता आपल्याला 12ला तर सुरू होतं. आपण जबाबदारीने ज्याचं आपल्याला दुःख होतंय आणि जे आपल्याला होत नाही असं वाटतंय त्यासाठी आपण काम करत नाही आहोत, ते काम करूया. कालपासून जे सगळं ऐकलं ती संविधानाची मोठी ताकद आहे. एक इंग्रजी मधली कथा आहे सर, द बेंच नावाची. एक आफ्रिकन निग्रो रेल्वे स्टेशन वरती बेंचवर येऊन बसतो आणि ते सगळे व्हाईट पीपल आजूबाजूने येतात आणि जातात. ते म्हणतात काय काळ्या लोकांचा आता काय बघा, आपल्या याच्यावर येऊन बसला, बघा कसा बसलाय.
कोणाचीही हिंमत त्याला तू इथून गुट म्हणायची झाली नाही. मग 1-2 जणांचं मनोगती त्या लेखन, बाबा आता त्याला बोलायला जावं तर लगेच कायद्याचा बडगा येतो, ते अटक करतील, आपल्याला जेलमध्ये टाकतील. संविधानाने एवढं संरक्षण दिलंय आणि संविधानाचं इतकं सगळं गायन गातोय आपण, आणि मनोबल मात्र आपण उभाच करत नाही आहोत. शेवटी कोणताही सिद्धांत हा तुमच्या स्वतःच्या मनोबलाशिवाय सक्षम नसतो. व्यवस्था आहे ती वापरायचीच नसेल तर तिचा असण्या नसण्याचा काय उपयोग आहे? मग आपलं बळ आपल्यालाच कमवावं लागेल. दिलंय ना बळ, व्यवस्था करून ठेवली, आता ती वापरतच नाही आपण, सक्षमच होत नाही आपण, अशी परिस्थिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच गोष्टी झाल्या आपल्या थेट पॉलिटिकल फील्डवरच्या. समजा रिपब्लिकन नेत्यांच्या वरती वैतागून पॅन्थर मुवमेंट आली. उत्तर टप्प्यामध्ये पॅन्थर नेतृत्वाच्याही साधारणतः वाटा तशाच झाल्या. त्यानंतर आपल्या आंबेडकरी विचाराच्या राजकारणाची जी गोष्ट आहे, आज घडीला परिस्थिती अशी आहे की आपण सगळे काही केलेलं असो किंवा नसो पण नाराज आहोत, अस्वस्थ आहोत, निराश आहोत, सैरभैर आहोत. ही मोठी अडचण आहे. दुसरी गोष्ट काय घडली, मी माझ्या टिपणातही लिहिली, मगाशी सरही म्हणाले, कोणत्याही चळवळीला, अगदी राजकीय पक्षाला म्हणू आपण, बाबासाहेबांनी स्वतःनीच म्हणाले की एखाद्या कमांडर सारखा नेता लागतो, अनुयायांचा 100% ट्रस्ट त्याच्यावर लागतो, रेजिमेंटली काम करतील असे त्याचे वर्कर्स लागतात, एक प्रोग्राम लागतो, तो इम्प्लिमेंट करण्याची एक स्ट्रॅटेजी लागते. हे सगळं आहे थेरीमध्ये. आज जे दिसत आहे ते आंबेडकरी पॉप्युलेशन, आंबेडकरी मासेसचा विश्वास संपादन करणारं नेतृत्व फील्डवरती नाही. गुणवान नेतृत्व असू शकेल, आहे, एक तर सत्ता संपादनाच्या राजकीय क्षेत्रामध्ये निवडणुका लढल्या पाहिजे, निवडणुकीच्या माध्यमातून अनुयायांना सत्तेत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, तरच तुम्हाला मतदान देण्याची संधी वोटर्सना मिळते, समाजाला मिळते. त्यामुळे नो इलेक्शन बट पॉवर अशी एक थिअरी झाली. इलेक्शन बट अपॉर्च्युनिटी टू फ्यू अशी दुसरी थिअरी झाली. आणि तिसरा त्यातला एक सब कॅटेगरायझेशन असं झालं, म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षामध्ये या लोकशाही प्रक्रियेत साधारणतः इलेक्टोरल मेरिट म्हणून जे पाहायला पाहिजे, आता प्रस्थापित पक्ष जे पाहतात ते मनी, मसल, कास्ट असं सगळं पाहतात, परंतु कोणाचंही असो, प्रस्थापिताचं असो किंवा आपलं असो किंवा आंबेडकरी पॉलिटिक्स असो, त्यामध्ये सत्ताकांक्षा, त्याची स्वतःची इच्छा पाहिजे ना. निरीच्छ माणूस 100% काम करत नाही. ज्याला सत्ता मिळवावी वाटते असा माणूस सत्ता मिळवण्यासाठी अधिक जबाबदारीने ऍक्टिव्ह राहतो. दुर्दैवाने आंबेडकरी राजकीय प्रवाहातल्या अनेक श्रेष्ठींच्या वर्तुळातून सत्ता ही आकांक्षा असणाऱ्यांना सत्तेच्या मार्गावरून बाजूला फेकलं जातं. याला आमदार हो वाटतंय, याला बाजूला. हे का बोलतोय, याला आमदार व्हायचंय. हे का बोलतोय, याला नगरसेवक व्हायचंय. अरे ज्याला व्हायचंय त्याला करा ना, कोणाला तरी करायला लागणार आहे ना. पण ज्याला व्हावं वाटतंय तो अधिक सजगपणे आणि सक्षमपणे करेल. पण पार्टीच्या मिटिंगांमध्ये ज्याला व्हावं वाटतं त्याला त्याचा तो दोष मानून बाजूला केलं जातं. आता निरीच्छ माणूस तिथं बसवला तर तो ऍक्टिव्ह राहतच नाही, मग ते त्रांगडे निर्माण होत. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आजच्या घडीला असा आहे की एक
सर्वमान्य अशी गोष्ट आमच्यामध्ये नाही. आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जसं पॅन्थर स्थापन झाली तेव्हा देवार सर ते बावड्याचा प्रश्न तो ट्रिगर म्हणून आला. आज घडीला आमच्याकडे आमच्या आंबेडकरी राजकीय किंवा कोणत्याही क्षेत्रातल्या रिझल्ट ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीसाठी, एकत्रीकरणासाठी, संघटन उभा राहण्यासाठी ट्रिगरच नाहीये. आमच्यामध्ये तो ड्राईव्ह राहिलेला नाहीये. ट्रिगर आणि ड्राईव्ह शोधला पाहिजे, तो निर्माण केला पाहिजे आणि तो ऍक्टिव्हेट केला पाहिजे. आम्हा सगळ्यांना रिस्पॉन्सिव्ह होण्याची गरज आहे. आणखी एक छोटासा मुद्दा सांगतो सर जाता जाता. नेतृत्वस्थानी असणाऱ्या माणसानं आपल्या अनुयायांकडे आणि ज्या समाजाचं आपण नेतृत्व, ज्याच्या हितार्थ आपण नेतृत्व करतो त्याच्याकडे ममतेनं पाहिलं पाहिजे. जशी आई लेकरू हागलं तर धुवून मांडीवर घेते, वांड लेकराला एखादी कानपाटीत मारते पण पाठीवर हातही फिरवते, तसं नेतृत्वानं डिसिप्लिनरी स्टर्न असावं पण मायाळूही असावं, दयाळूही असावं, क्षमाशीलही असावं. म्हणजे सगळेच अपराध क्षमा करावे असं नाही. थेट सांगायचं तर बाळासाहेब समाजातल्या एका घटकावर फारच नाराज आहेत. आम्ही सारे त्या घटकातले आहोत. प्राध्यापकांच्या बाबत त्यांना फारच सध्या जरा रोष आहे त्यांचा. या निमित्तानं मी त्यांना त्यांचा अनुयायी राहिलेलो आहे. ते बाबासाहेबांचे वंशज आहेत. ते आमच्या समाजाचे पालक आहेत, मालक आहेत, चालक आहेत, आमची शुद्धा आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका अशा व्यामिश्र परिस्थितीमध्ये यशस्वी आणि उत्तम नेता होण्यासाठी जे लागतं ते निश्चितपणे सगळं त्यांच्यामध्ये आहे. ही इज द परफेक्ट लीडर मटेरियल. ही इज द परफेक्ट मॉडेल ऑफ द लीडर ऑफ द डाऊन ट्रोडन ऑर द डिनाईड कम्युनिटी. किंवा उत्तम रणनीतिकार आहेत, उत्तम स्ट्रॅटेजिस्ट आहेत. त्यांना ड्राईव्ह कळतो, त्यांना ट्रिगर निर्माण करता येतो. सगळ्यात महत्वाचं, जसं बाबासाहेब निवडणुका ह्या सत्तेसाठी लढवत नव्हते आणि हारलो म्हणून थांबत नव्हते, तसे ते येणारी प्रत्येक निवडणूक ही एक घटना मानून पुढे जाण्या एवढे ते अत्यंत सक्षम आहेत, पॉझिटिव्ह आहेत. पण थोडंफार शिकल्या सवरलेल्या समाजाच्या एका ह्या सुशिक्षित घटकाकडे जो त्यांचा रोषपूर्ण दृष्टिकोन आहे तो थोडा त्यांनी बाजूला करावा आणि चर्चा करावी, समजून घ्यावं. शेवटी लोकशाहीमध्ये जनमत मिळवण्यासाठी पर्सुएशन आणि कन्व्हिन्स करणे या दोन गोष्टीच्या माध्यमातून ते करावं लागतं. शेवटी कॅम्पेन काय असतं? कन्व्हिन्स करणे आणि पर्सुएशन करणे. तर अशी थोडी संधी आम्हा प्राध्यापक मंडळींना त्यांनी द्यावी. रागावून का होत नाही, पण अशा हजारो प्राध्यापकांच्या हजारो डोक्यांमध्ये काही चांगलं असू शकतं. या सर्वांचं संकलन करून एखादा चांगला मार्ग निर्माण होऊ शकतो. ते उत्तम नेते आहेतच, पण या सगळ्यातून उत्तम अनुयायी निर्माण होऊ शकतात. नाही, मी आव्हान करत नाही. नाही, ही एक अडचण आहे ना. एक अख्खा समूह आपण नाकारून पुढे जाऊ शकत नाही, कुणी असो. मला वाटतं एवढं आजच्यापर्यंत ठीक आहे. वेळेची मर्यादा सरही सांगतायत, माझंही सांगायचं संपलंय. धन्यवाद. आवडलं असेल तर दुरुस्त करा. आणि फार फ्रिक्वेंटली न बोलणाऱ्यांपैकी मी आहे. जे बोललं ते आपण थोडं गोड मानून घ्या. काही चुका असतील तर माफ करा. एक गोष्ट करायची आहे. सर्वांचे सत्कार झालेत, परंतु आमचे सूत्रसंचालक सर, आमचे मित्र डॉक्टर सत्तापे सर यांनी उत्तम सूत्रसंचालन या परिसंवादाचं केलं. तर मी अशी विनंती करतो,
मधु सरांनी सत्तापे सरांचा सत्कार आपल्या किट देऊन करा. धन्यवाद. थँक्यू.